नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी पुन्हा बघणार आहोत रेल्वे टीसी आणि स्टेशन मास्टर सराव प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 30। विद्यार्थी मित्रांनो, दरवेळीप्रमाणे आजच्या व्हिडिओत देखील आज आपण पुन्हा बघणार आहोत अतिशय महत्त्वाचे IMP चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञानचे टॉपचे प्रश्न। प्रत्येक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, त्यामुळे प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक नक्की बघायचा आहे आणि परीक्षा होईपर्यंत आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दररोज आणणार आहोत। त्यामुळे आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओंची अपडेट तुम्हाला वेळेवर पोहोचत राहील। चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, भारताचा कितवा क्रमांक आंतरराष्ट्रीय IP इंडेक्स 2024 मध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C 42। प्रश्न दुसरा, रक्त न गोठणे हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C जीवनसत्व K। प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेदरम्यान डॅश डॅश ही खाडी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A तेरेखोल। प्रश्न क्रमांक चौथा, नागपूर जिल्ह्यातील कोणत्या नदीच्या खोऱ्यात कोळसा सापडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D कन्हान। प्रश्न क्रमांक 5वा, अभिनव भारत संघटनेची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 1904। प्रश्न क्रमांक 6वा, कोणत्या ठिकाणी संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभा पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C नैरोबी। प्रश्न क्रमांक 7वा, सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A पैठण। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा, कारण की आपण खूप मेहनतीने गरजवंत अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी IMP प्रश्न आणत असतो, त्यामुळे प्रत्येकाने आत्ताच्या आता व्हिडिओला लगेच लाईक करा। प्रश्न क्रमांक 8वा, महाराष्ट्राच्या किनारपट्टीचा विस्तार डॅश डॅश नदीपासून डॅश डॅश नदीपर्यंत आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A दमनगंगा ते तेरेखोल। प्रश्न क्रमांक 9वा, खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारतीय राष्ट्रपतींना उपलब्ध नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B गुणात्मक नकाराधिकार। प्रश्न क्रमांक 10वा, कोणत्या राज्यात इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचे भूमिपूजन करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D तमिळनाडू। प्रश्न क्रमांक 11वा, युरोपीय महासंघाबाहेर पडणारा पहिला देश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B ग्रीनलँड। प्रश्न क्रमांक 12वा बघा, मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा कोणत्या राज्य सरकारने 2024-25च्या अर्थसंकल्पात केली आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 12व्याचं ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D नवी दिल्ली। प्रश्न क्रमांक 13वा, ठाणे जिल्ह्यात किती महानगरपालिका व नगरपरिषदा आहेत? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A 6 महानगरपालिका व 4 नगरपरिषदा आहेत। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14वा, क्षार आणि प्रामुख्याने पाणी यांचे शोषण करण्याचे काम शरीरात कोण करते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D मोठे आतडे। प्रश्न क्रमांक 15वा, भारतातील पहिल्या AI शिक्षकेची निर्मिती कोणत्या ठिकाणच्या शाळेत करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D तिरुअनंतपुरम। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 16वा, महाराष्ट्र राज्यातील कारागृहांच्या सुरक्षेसाठी कोणत्या राष्ट्रांची मदत घेण्यात येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B इस्रायल। आता इस्रायलची राजधानी काय आहे? बघा, तुमच्यासाठी एक स्पेशल प्रश्न आहे, इस्रायलची राजधानी काय आहे? तर त्याचं उत्तर मला प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगायचं आहे, म्हणजे मला यावर अंदाज येईल की किती विद्यार्थी मनापासून भरतीची तयारी या ठिकाणी करताय। प्रश्न क्रमांक 17वा,
खालीलपैकी कोणती राज्य व राजधानीची जोडी चुकीची आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मिझोराम शिलाँग. काय? मिझोराम शिलाँग. मग आता योग्य जोडी काय आहे? तर तुम्हाला उत्तर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. प्रश्न क्रमांक 18, लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता भारत आणि कोणत्या देशाने दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ग्रीस. प्रश्न क्रमांक 19, जगातील पहिली साम्यवादी क्रांती पुढीलपैकी कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए रशिया देशात झाली. प्रश्न क्रमांक 20, आपला व्यापार किती वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट भारत आणि ग्रीसने ठेवले आहे? बघा, अतिशय महत्त्वाचे करंट अफेअरचे प्रश्न या व्हिडिओमध्ये मी टाकले आहे आणि कोणता करंट अफेअरचा प्रश्न कोणत्या परीक्षेत येऊ शकतो याचा काहीच अंदाज नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक करंट अफेअरचा किंवा चालू घडामोडीच्या प्रश्नाचा काळजीपूर्वक लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे. बरोबर. मग बघा, प्रश्न क्रमांक 20चं ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 2030 आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, पश्चिम घाटातील सर्वाधिक उंचीचे पर्वत शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अन्नाईमुडी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22, वनस्पतीमध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी ऑक्सिजन कोठून उपलब्ध केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पाण्यामधून उपलब्ध केला जातो. प्रश्न क्रमांक 23, केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात राज्य कोणता नवीन ग्रीनफील्ड महामार्ग विकसित करण्यासाठी करार झाला? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी पुणे ते छत्रपती संभाजीनगर. ऑप्शन क्रमांक 3 पुणे ते छत्रपती संभाजीनगर. शेवटचे काही प्रश्न बाकी आहे, पण त्या अगोदर प्रत्येकाला हात जोडून विनंती आहे की आपण असेच महत्त्वाचे प्रश्न दररोज आणत असतो. त्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या या यूट्यूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. आणि तुम्ही या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय प्रत्येकाने मला आत्ताच्या आत्ता कमेंट करून लगेच सांगायचं आहे. मग बघा, प्रश्न क्रमांक 24, खालीलपैकी कोणाला अणुशक्तीचे जनक म्हणून ओळखल्या जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी रुदरफोर्ड. प्रश्न क्रमांक 25, सर्वोच्च न्यायालयाने कोणते कलम हे राज्यघटनेचा आत्मा असून नागरिकांचे स्वातंत्र्य सर्वोच्च आहे असा निर्वाळा दिला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 21.